कापून ठेवीन एकाला गोळ्या घालून नाही तर कापून ठेवीन एकाला गोळ्या घालून नाही तर पोलिसांसमोरच स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी। सातारा पोवई नाका येथील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंडांच्या जागेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उभारल्याने संतापलेल्या भाईने थेट पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जीवे मारण्याची धमकी दिली। पोवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीने 2 लाईन आरक्षित करण्यात आले असून त्यावर काही गुंडांनी अतिक्रमण केल्याची माहिती शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे दिली होती। त्यानुसार राजू शेळके यांनी पालिकेकडे तक्रार दिल्यानंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच पोलीस यांच्या वतीने या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या राजू शेळके यांना संबंधित गुंडांकडून जीवे मारण्याची व कापून टाकण्याची धमकी देण्यात आली। हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू असताना देखील पोलिसांनी फक्त बघायच्या भूमिका घेतल्या। उठसूट पोलिसांच्या देखत कोण बाया नाचवतो तर तो कोण थेट गोळ्या मारण्याची धमकी देतो। यामुळे कायद्यांचा धाक हा सर्वसामान्य लोकांना दाखवण्यासाठी असल्याचे चित्र पाहायला मिळते। तू कोणाशी बोलते? कापून ठेवीन एकाला गोळ्या घालून नाही तर व्यवस्थित व्यवस्थित कापून ठेवीन एकाला गोळ्या घालून नाही तर कापून ठेवीन एकाला गोळ्या घालून नाही तर